नमस्कार मित्र हो. प्रशासनामधील होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या आणि एकमेव स्कॅम्स इन रिॲलिटी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला जर प्रशासनातील घोटाळ्यांसंदर्भात सर्वसामान्य लोकांवर होणाऱ्या अन्यायांसंदर्भात माहिती हवी असेल, नियमित माहिती हवी असेल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबा, बाजूचे घंटीचे बटन दाबा आणि तिथं वर ऑल म्हणा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला ती माहिती येत जाईल, सूचना मिळत जातील. आजचा विषय आहे शिक्षक भरतीत बिंदू नामवली घोटाळा. शिक्षक भरतीत बिंदू नामवली घोटाळ्यामुळे काही प्रवर्गांना जागा आलेल्या नाहीत. त्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलेलं होतं. ते निवेदनात काय म्हटलेलं आहे हे आपण बघूया. हे जे निवेदन होतं हे नाशिकला देण्यात आलं होतं. विभागीय आयुक्तांना हे निवेदन दिलं होतं. या निवेदनामध्ये एकदम सविस्तर विस्तृत अशी माहिती आहे की कोणावर काय अन्याय झालेला आहे, भटक्या जमातीवरून कशा अन्याय झालेला आहे, शिक्षक भरतीतून त्यांना कसं डावलण्यात आलेलं आहे हे सविस्तर दिलेलं आहे. तर तुम्ही एक एक शब्द व्यवस्थित बघा. मी सांगतो आता निवेदनात काय म्हटलेलं आहे. निवेदनात म्हटलेलं आहे, शिक्षण विभागात मागासवर्गीय उमेदवारांची खुल्या प्रवर्गात निवड होऊन सुद्धा संबंधित शिक्षकाच्या मूळ नियुक्ती आदेशावर कोणत्याही निवडीचा प्रवर्गाचा उल्लेख नसताना त्यावर शिक्षकाला मागासवर्गीय बिंदूवर दाखवले जात आहे. हा प्रकार तुमच्या लक्षात आला नसेल नवीन जर लोक असाल तर. म्हणजे निवड होते ओपन प्रवर्गावर, तो जरी मागासवर्गीय असला. मी जर ओबीसी आहे, माझी निवड ओपनमधून झाली, मला जास्त गुण आहेत, मला जास्त गुण आहेत, माझी निवड ओपनमधून खुल्या प्रवर्गातून झाली, पण मला नंतर माझ्या ओबीसी प्रवर्गावर टाकलं जातं आणि खुल्या प्रवर्गाची जागा रिक्त केली जाते. असा हा घोटाळा आहे सर्व. आणि हा बदलीच्या वेळेस पण होतो आणि नियुक्तीच्या वेळेस पण हा घोटाळा होतो. तर ही बिंदू नामावली तयार करताना त्या भरती वर्षाच्या निवड सूचीचा आधार न घेता मागासवर्गीय उमेदवारांची खुल्या प्रवर्गात निवड होऊन सुद्धा सध्याची बिंदू नामावली प्रमाणित करत असताना पुन्हा मागासवर्गीय बिंदूवर दाखवून अन्याय केला जात आहे. म्हणजे शिक्षक भरतीच्या निमित्ताने जी काही बिंदू नामावली आता तपासली गेली सर्व मागासवर्गीय कक्षांमार्फत, विभागीय आयुक्त कार्यालयांमार्फत, त्यांच्यामध्ये पुनर्तपासणी म्हणजे तपासणी केलीच नाही. मागासवर्गीय कक्षाच्या सहाय्यक आयुक्तांनी काय केलं, फक्त सह्या करून टाकल्या. जे शासनाचे नियम आहेत बिंदू नामावली तपासण्यासंदर्भात ती पडताळणी केलीच नाही यांनी, की शिक्षकाचा मूळ नियुक्ती प्रवर्ग कुठला आहे, त्यानंतर त्याने बदलीनंतरचा प्रवर्ग कुठला आहे ही माहिती भरलीच नाही. फक्त सरळ शेवटी म्हणून दिलं या लोकांनी की आम्ही सर्व तपासणी केलेली आहे, सर्व काटेकोर आहे आणि जर काही गैरव्यवहार आढळला तर ती जबाबदारी कोणाची आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेची आणि खाजगी संस्थांची आहे, असं स्पष्ट तिथं उल्लेख करून टाकला. म्हणजे मग बिंदू नामावली घोटाळा करण्यामध्ये या मागासवर्गीय कक्षांचा हात नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. यांना तपासण्यासाठी बसवलेलं सरकार जर यांना बिंदू नामावली तपासण्यासाठी पगार देत आहे ना, जर तपासण्यासाठी पगार देत असेल मग हे फक्त काहीच तपासता सह्या करून देतात आणि गैरव्यवहार आढळल्यास शिक्षण संस्थांची स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी असेल अशी ओळ लिहून मोकळे होतात. म्हणजे हे फक्त खुर्च्या तोडण्याची कामं करतात मागासवर्गीय कक्षेवाले, असंच म्हणावं लागेल. तर निवेदनात काय म्हटले ते आपण बघूया आता. खुल्या प्रवर्गात निवड होऊन सुद्धा सध्याची बिंदू नामावली प्रमाणित करत असताना पुन्हा मागासवर्गीय बिंदूवर दाखवून अन्याय केला जात आहे. सदर बिंदू नामावली तपासणी करताना निवड सूची, शासन परिपत्रक, अधिनियम याचा कुठेही वापर केलेला दिसत नाही. म्हणजे स्पष्ट म्हटलेला आहे उल्लेख, कुठेही वापर केला नाही. जर बिंदू नामावलीची पुनर्तपासणी कागदपत्रांनुसार केली ना तर सर्व यांचा घोटाळा उघड होणार आहे. पण हे काय विचार करतात की ही बिंदू नामावलीची आम्ही तपासणी करत नाही, एवढ्या शासनाचा हरामाचा पगार घेऊन सुद्धा, तर कोण तपासणी करणार आहे आणि कोण घोटाळा उघड करणार आहे? आणि देण्यासाठी आम्ही यांना कागदपत्र तर उपलब्ध करून दिली पाहिजेत ना. आम्ही देणार नाही तर हे कुठून तपासण्या करणार आहेत, हे या मागासवर्गीय कक्षाच्या आयुक्तांचं म्हणणं असतं. म्हणून हे लोक सर्रासपणे घोटाळे करतात आणि भटक्या विमुक्तांच्या विशेष मागास प्रवर्गाच्या जागा यांनी चोरून विशिष्ट प्रवर्गाला दिलेल्या आहेत. म्हणून शिक्षक भरतीमध्ये या प्रवर्गाच्या 4,500 जागा चोरीला गेलेल्या आहेत. या मागासवर्गीय कक्षाचा सुद्धा हात आहे. यांनी जर काटेकोरपणे बिंदू नामावली तपासली असती आणि आपल्या कर्तव्याचं पालन केलं असतं तर एवढ्या मोठ्या समाजावर अन्याय झालेला नसता. भटक्या विमुक्तांना 11% आरक्षण आहे.
पण या 11% पैकी त्यांना जेमतेम 2% जागा येतात. तो अंतर्गत परिवर्तनाचा मुद्दा तर वेगळाच आहे. तो त्याबद्दल आपण सविस्तर माहिती एक वेगळा व्हिडिओ बनवून देऊ. निवेदनात मागण्या काय केल्या आहेत ते आता बघूया. बिंदू नामावली घोटाळ्यामुळे भटक्या जमाती क प्रवर्गाच्या जागा नेहमीच अतिरिक्त होतात. धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, शिक्षण अधिकारी आणि आयुक्तांना निवेदने, RTIचे अर्ज दिलेले आहेत. त्यांची दखल घेतली गेली नाही, ती दखल घ्यावी. 25 मे 1990 पूर्वीच्या धनगर जातीच्या सरळ सेवेद्वारे नियुक्त शिक्षकाच्या बदली किंवा बढतीच्या वेळेस इतर मागास किंवा खोला असे नियुक्त प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवले जाणे गरजेचे होते. कारण 25 मे 1990 पूर्वी धनगर समाजातील शिक्षकांची जी निवड झाली होती सरळ सेवेद्वारे आणि बढती किंवा बदलीच्या वेळेस त्यावेळेस OBC हा प्रवर्ग होता. त्यावेळेस भटके विमुक्त हा प्रवर्ग नव्हता. तर त्या OBC मधून त्यांची निवड झाली आणि त्यांना परत NTC मध्ये किंवा NTB, NTD विमुक्त जाती याच्यामध्ये दाखवलं गेलं. वास्तविक त्यांना OBC आणि ओपन मध्ये दाखवायला गेलं पाहिजे होतं. ते न दाखवता त्या जागा OBC आणि ओपन साठी रिक्त केल्या गेल्या आणि भटके विमुक्तांच्या जागा अतिरिक्त करून टाकल्या आहेत. हा सर्रास घोटाळा आहे. पुढे काय म्हटलंय बघूया. परंतु त्या नियुक्त्या भजक प्रवर्ग तेव्हा अस्तित्वात नसताना भजक मध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. म्हणजे मी जे म्हटलं तेच निवेदनात म्हटलेलं आहे. कारण ही रिअल परिस्थिती आहे. भटक्या विमुक्तांची पहिली पिढी, दुसरी पिढी आता कुठेतरी शिकते आणि म्हणून आता कुठं नॉलेज येऊ लागलेलं आहे. पण हे घोटाळेबाज सरकार, घोटाळेबाज प्रशासनातील अधिकारी भटक्या विमुक्तांवर अन्याय करतच आहेत. त्यांना जर न्याय द्यायचा राहिला असता तर ही शिक्षक भरती बंद करून आधी बिंदू नामावली काटेकोरपणे तपासली असती. फक्त विशिष्ट प्रवर्गांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी, काही प्रवर्गांना आरक्षणापेक्षा जास्त जागा आल्या आहेत नवीन प्रवर्ग असताना सुद्धा, म्हणजे त्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही भटक्या विमुक्तांच्या जागा चोरून नेल्या राव. जाऊ द्या. निवेदनात काय म्हटलंय बघूया पुढे. 25 मे 1990 ते दिनांक 23 मार्च 1994 या कालावधीत धनगर समाज विजा भज एकत्रित प्रवर्गात होता. म्हणजे 25 मे 1990 पूर्वी हे जे प्रवर्ग होते ना, हे OBC मध्ये होते. चारही प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती हा प्रवर्ग अस्तित्वात नव्हता, तर ते OBC मध्ये होते. तर त्या जागा OBC साठी रिक्त केल्या, त्यांना परत इकडे विजा भज मध्ये टाकलं. हा एक घोटाळा. बदली बढतीच्या वेळेस दुसरा घोटाळा, नियुक्तीच्या वेळेस तिसरा घोटाळा आणि 25 मे 1990 ते 23/3/1994 दरम्यान हे OBC मधून काढले यांना आणि सर्वांचा मिळून विजा भज हा एकत्रित प्रवर्ग होता. मग त्यावेळेस जे लोक नोकरीला लागले त्यांना एकत्रित प्रवर्गात टाकायला पाहिजे होतं ना. त्यांचं वाटप चारही प्रवर्गात नंतर करून टाकलं, म्हणून सुद्धा जागा अतिरिक्त झालेल्या आहेत. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. पण सरकार तिगाडी बिगाडी सरकार काय म्हणतं, हे फक्त सोलापूरमध्ये आहे. म्हणजे लोकांनी सोलापूरचे पुरावे दिले म्हणून तुम्ही सोलापूरमध्ये म्हणत आहेत. बाकीच्या जिल्ह्यांचे पुरावे दिले असतात ते पण म्हटलं असतं. पण मग बाकीच्या जिल्ह्याच्या मी लोकांना आवाहन करतो, तुमच्याकडे पुरावे असते ना, तिगाडी बिगाडी प्रशासनाच्या हातात देऊ नका. तुम्ही सरळ कोर्टात जा. कारण हे लोक त्याच जिल्ह्याची चौकशी करणार आहेत. वास्तविक चौकशी, बिंदू नामावलीची पुनर्तपासणी ही प्रत्येक जिल्ह्याची झाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये घोटाळा झालेला आहे. वैयक्तिक मला जो शुभम गुप्ता म्हणून जिल्हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहे धुळे जिल्ह्याचा, त्याने काय म्हटलं होतं मला, तू आमच्याकडून माहिती घेऊन काय तू कोर्टात जाणार आहेस का म्हणे, तू आमच्यावर कारवाई करणार आहेस का म्हणे. म्हणजे शुभम गुप्ताचा याचा काही हातभार नाही, काही नाही. आधीच्या अधिकाऱ्यांनी केलं. तिथं काय त्याचं नाव ते आकलाडे, त्याला प्रभारी म्हणून दिलं. त्याला काय कळतं काय नाही कळत, पण भ्रष्टाचार त्यांनी बांधकाम विभागात केला, तसा तो शिक्षण विभागात करू बा. ते सांगता येत नाही कोणाचा काय उद्देश असेल, पण या लोकांनी दाबून टाकलं, चौकशीच दाबून टाकली या लोकांनी. आता शुभम गुप्ता कसा माणूस आहे मला माहित नाही, पण तो सरळ असं बोलतो म्हटल्यावर तर त्याचाही म्हणजे पूर्वीच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी किंवा त्याच्या खालच्या टेबलवाले आहेत त्यांना, क्लर्क वगैरे या लोकांना वाचवण्यासाठी कदाचित शुभम गुप्ता हा असं बोलत असेल, गुप्ता CEO असं बोलत असेल, असं एक प्राथमिक अंदाज आहे माझा. बाकी मला काही जास्त बोलायचं नाही या विषयावर. निवेदनाकडे वळूया. तर 25 मे 1990 ते दिनांक 23 मार्च 1994 या कालावधीत धनगर समाज विजा भज एकत्रित प्रवर्गात होता. सरळ सेवेद्वारे नियुक्त झालेल्या धनगर जमातीच्या
शिक्षकाची नियुक्ती विमुक्त जाती व भटक्या जमाती एकत्रित प्रवर्गातून किंवा ओपन प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवली असणे गरजेचे होते, परंतु असे झाले नाही. दिनांक 23 मार्च 1994 रोजी भटक्या जमाती क हा स्वतंत्र प्रवर्ग निर्माण झाला. या दिनांकापासून हिंदू धनगरांना NTC प्रवर्गात दाखवावे अशी मागणी निवेदनामार्फत झालेली आहे. दिनांक 18 जून 1994 शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये धनगर जमातीला आरक्षण नसल्याने दिनांक 18 ऑक्टोबर 1997 पर्यंत धनगर जमातीतील उमेदवारास खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवली जाऊन त्यांचा रिक्त जागा धनगर समाजातील उमेदवारांना दिले जाणे गरजेचे होते, पण असं झालं नाही असं हे निवेदनात म्हटलंय. हा मुद्दा कळाला का तुम्हाला? सविस्तर हा मुद्दा किचकट आहे, लवकर लोकांना समजत नाही, समजून घ्या. दिनांक 18 जून 1994च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमध्ये धनगर जमातीला आरक्षण नव्हते. दिनांक 18 ऑक्टोबर 1997 पर्यंत धनगर जमातीतील उमेदवारास खुल्या प्रवर्गाच्या बिंदूवर दर्शवली जाऊन त्यांच्या रिक्त जागा धनगर जमातीतील उमेदवारांना दिले जाणे गरजेचे होते. म्हणजे जर पदोन्नतीमध्ये आरक्षणच नव्हते त्या काळामध्ये, तरी सुद्धा पदोन्नती झालेल्या आहेत आणि त्या पदोन्नतीचा बिंदू NTC प्रवर्ग दाखवला गेलेला आहे. असं कसं शक्य आहे? जर पदोन्नतीमध्ये त्या प्रवर्गाला NTC प्रवर्गाला आरक्षणच नाहीये, तर तुम्ही पदोन्नती त्या प्रवर्गाच्या बिंदूवर कसे दाखवता? तुम्ही ओपन मधून किंवा OBC मधून दाखवा. पण तुम्ही NTC मधून दाखवून OBC मधल्या जागा रिक्त केल्या, ओपन मधल्या जागा रिक्त केल्या आणि ते NTC वर अन्याय केला. सर्व NTCच्या जागा तुम्ही अतिरिक्त करून टाकल्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हा घोटाळा आहे, हे लक्षात घ्या. फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित विषय नाही. म्हणून या विषयावर खूप काम करणं गरजेचं आहे. निवेदनातला पुढचा मुद्दा बघूया. ज्या शिक्षकांची निवड ओपन मधून झाली आहे त्यांना ओपन मध्येच दर्शवावे आणि त्यांना पदोन्नती ही ओपन मधूनच द्यावी, ही मागणी केलेली आहे, रितसर मागणी आहे. बिंदू नामावली तपासणी नियुक्ती आदेशानुसार होणे आवश्यक आहे. कशी होणे आवश्यक आहे? नियुक्ती आदेशानुसार. माझी नियुक्ती कुठल्या प्रवर्गातून झाली त्यानुसार ती बिंदू नामावलीची तपासणी झाली पाहिजे. हे मागासवर्गीय कक्षाचे बिंडोक लोक ही निवड कशाद्वारे, जात कुठली आहे त्याची निवड कुठल्याही प्रवर्गातून होऊ द्या, पण त्याची जात धनगर आहे ना, त्याला NTC वर टाका. अरे हा कुठला न्याय आहे? त्याची निवड जर OBC मधून झाली त्याला OBC मधून दर्शवा. त्याची ओपन मधून झाली ओपन मधून दर्शवा. त्याची विजा भजामधून झाली त्याची विजा भज प्रवर्गात ती निवड दाखवा ना. बिंदू नामावली तपासणी करताना त्याला सरळ तुम्ही NTC मध्ये टाकताय आणि NTCच्या सर्व जागा अतिरिक्त करून ठेवल्या आणि ओपनच्या OBCच्या विजा भजाच्या सर्व जागा तुम्ही रिक्त केल्या. हा न्याय आहे का अन्याय? आता तुम्हीच ठरवा. पुढचा मुद्दा आहे, बिंदू नामावली तपासणी नियुक्ती आदेशानुसार होणे आवश्यक आहे, परंतु सेवा पुस्तकातील जातीच्या नोंदीवरून बिंदू नामावली पडताळणी केली जाते. म्हणजे सेवा पुस्तिकामध्ये जर माझी जात माळी असेल तर माझी आता आपण मुद्दा किचकट करू, म्हणजे किचकट नाही करत मी मुद्दा, आपण NTCचा म्हणजे धनगरांचा विषय घेतो म्हणून तसं बोलतो की समजा सेवा पुस्तिकेमध्ये माझी निवड जरी ओपन मधून OBC मधून झाली असेल, पण सेवा पुस्तिकेमध्ये माझी जात कुठली आहे? धनगर आहे. मग माझी सेवा पुस्तिकेतील जात ती बिंदूवर दाखवली जाते आणि म्हणून हा घोटाळा झालेला आहे. तर ती सेवा पुस्तिकेची नोंद घेऊच नाही. सेवा पुस्तिके मी माझी ओरिजिनल जात नोंदवेल ना, मी कुठलीही थोडीच नोंदवणार आहे. मग माझी निवड थोडीच माझ्या जातीमधून झालेली आहे. माझी निवड OBC मधून आणि ओपन मधून झालेली आहे. ते तुम्ही ग्राह्य धरा. तुम्ही माझ्या सेवा पुस्तिकेतील जातीवरून कसं काय धरता? आणि हेच घोटाळे झालेले आहेत. आणि म्हणून पूर्ण विजा भज प्रवर्गाचा विमुक्त जाती भटक्या जमातींचा या बिंदू नामावलीवर आक्षेप आहे, असं या निवेदनात म्हटलेलं आहे. पुढचा मुद्दा आहे उर्दू बंगाली या माध्यमात शिक्षक भरतीची भटक्या जमाती क प्रवर्गाच्या जागांची जाहिरात 2010, 2017 आणि त्या अगोदरच्या भरतीतही दिली आहे. म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये भटक्या जमाती क विशेष हाच प्रवर्ग बरं का, भटक्या जमाती क प्रवर्ग म्हणजे धनगर समाज, हा लक्षात घ्या आधी.
तर या प्रवर्गाच्या जागा प्रत्येक माध्यमाच्या शाळेमध्ये असतात आणि त्या 2010-17च्या जाहिरातींमध्ये त्या जागा दिल्या होत्या. पण या माध्यमामध्ये शिक्षण घेणारे धनगर उमेदवारच नाहीत. उर्दू, बंगाली माध्यमात त्या जागा रिक्तच राहतात. त्या जागांवर मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या इंग्रजी, हिंदी, मराठी अशा भाषा विषयाच्या गुणवत्तापूर्ण अभियोग्यताधारकांची नियुक्ती करण्यासाठी पवित्र पोर्टलवर पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केलेली होती. आणि अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही जागा धनगर समाजाला मिळालेल्या आहेत. पण अद्याप खाजगी संस्थांच्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यासाठी वेगळा लढा कदाचित द्यावा लागू शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे. 9वा मुद्दा आहे 2017च्या शिक्षक भरतीत रयत शिक्षण संस्थेत 1022 पदांची भरती झाली होती. त्यात NTC प्रवर्गाला 0 जागा होत्या आणि आताही रयत शिक्षण संस्थेत 850 ते 850 पदांची 814 पदांची भरती होत आहे. त्यातही NTC प्रवर्गाला एकही जागा नाही. म्हणजे गेल्या 4-5 वर्षामध्ये जे काही 2000 पदांची भरती झाली रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यात धनगर समाजाला जागाच नाही. म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणावर हा घोटाळा झालेला आहे बिंदू नामावलीचा. रयत शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मंडळावर कोण कोण आहेत, ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या समाजाचे आहेत आणि बिंदू नामावली घोटाळे करणारे जे शिक्षणाधिकारी असतात ते कुठल्या समाजाचे आहेत याच्यावर विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. कारण का असे जे घोटाळे होऊन भेटकामुक्तांवर अन्याय होतो ना, ते अधिकारी लोक अन्याय करतात आणि ते अधिकारी संचालक मंडळाचे कुठल्या जातीचे आहेत, ते स्वतःच्या जातीसाठी माती खातात का, हा प्रश्न भटक्या विमुक्तांसमोर उभा राहिलेला आहे. पुढचा मुद्दा बघूया. नियमानुसार बिंदू नामावली तपासल्या सर्व संस्थांवर आरक्षणानुसार आमच्या जागा येतील असं या उमेदवारांचं म्हणणं आहे. सन 2017च्या एकूण 6000 पदांच्या शिक्षक भरतीत भजकला 164 जागा होत्या. त्यात उर्दू माध्यमाला 78 जागा आल्या आणि मराठी माध्यमाला 86 जागा होत्या. 2017मध्ये जवळपास 7,000 पदांची शिक्षक भरती आली. त्याच्यामध्ये धनगर समाजाला NTC प्रवर्गाला फक्त 164 जागा होत्या, फक्त 164 पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि इतर प्रवर्गांना मात्र एकेका जिल्ह्यात 200 ते 300 जागा होत्या एकेका जिल्ह्यामध्ये. पण धनगर समाजाला पूर्ण राज्यामध्येच 164 जागा होत्या. त्यातही उर्दू माध्यमात 78 जागा दिल्या आणि मराठी माध्यमाला राहिल्या फक्त 86 जागा. का तर बिंदू नामावली घोटाळा. उर्दू माध्यमात आमच्या भाषा विषय शिक्षकांना संधी न मिळाल्याने त्या जागा रिक्त राहिल्या आणि आम्हाला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्या 2017च्या भरतीमध्ये धनगर समाजाच्या भाषा विषय शिकलेल्या जे काही पात्र गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना नाही आपण अभियोग्यताधारक हा शब्द वापरूया, जे गुणवत्तापूर्ण अभियोग्यताधारक आहेत त्यांना जर नोकऱ्या मिळाल्या असत्या तर धनगर समाजाला न्याय मिळाला असता. पण उर्दू माध्यमाच्या जागासुद्धा धनगर समाजाला त्या काळात दिल्या गेल्या नाहीत. या जातींनी अक्षरशः उर्दू माध्यमाच्या शिक्षकांनी धनगर समाजावर अन्याय केला. आणि यावेळेस सुद्धा उर्दू माध्यमाचे शिक्षक जे आहेत त्यांची अशी मागणी आहे की ज्या जागा रिक्त राहतील त्या आम्हाला द्याव्यात म्हणून. मुस्लिम शिक्षकांची अशी मागणी आहे. म्हणजे धनगर समाजावर अन्याय करून हे मुस्लिम शिक्षक धनगर समाजाच्या जागा त्यांच्यासाठी घेत आहेत उर्दू माध्यमावरच्या. का तुम्ही जर गुणवत्तापूर्ण राहिले असते तर तुम्हाला असे 70 ने 80 मार्क मिळाले असते का? धनगर समाजाच्या उमेदवारांना 120, 130, 150 असे मार्क आहेत भाषा विषय शिक्षकांना. आणि उर्दू माध्यमातील मुस्लिम खुल्या प्रवर्गातील लोकांना 70, 80, 90 असे जेमतेम मार्क पडलेले आहेत. मग गुणवत्तापूर्ण कोण? पण जी जुनी पेन्शन हक्क संघटना आहे किंवा उर्दू शिक्षक संघटना आहे, या लोकांनी हे चुकीची मागणी केली की भाषा विषय शिक्षकांना इतर प्रवर्गांचे लोक घेऊ नयेत, म्हणजे भटक्या समाजाचे लोक घेऊ नयेत, तर आमचेच मुस्लिम घ्यावेत अशी यांनी मागणी केलेली आहे आयुक्त कार्यालयाकडे आणि संभाजीनगर शिक्षण विभागाकडे. बघूया सरकार काय निर्णय घेतं. धनगर समाजावर अन्याय करतं अजूनही. बिंदू नामावली घोटाळे करून अन्यायच केला. 10% जागा कपात करून पुन्हा दुसरा अन्याय केला आणि तिसरा अन्याय हे धनगर समाजाच्या जागा उर्दूवाल्यांना जर देणार असाल हक्काच्या जागा तर तो तिसरा एक अन्याय होईल.
म्हणजे अन्यायच करत राहावा, भटक्या समाजाने भटकतच राहावं, त्याने नोकरीला लागूच नयेत. आणि हेच भटका समाज याच लोकांना मतदान करतो. म्हणजे जागृत होण्याची गरज आहे. कोण आपला आहे, कोण परका आहे, स्वतःचे उमेदवार पाहून मतदान करा. पुढे लोकसभा निवडणुकी ज्या येणार आहेत ना, सर्व पक्ष उमेदवार उभे करतील. तुमच्या जातीचा उमेदवार उभा केला तरच तुम्हाला कुठेतरी न्याय मिळेल. नाहीतर तुमचा विषय आजपर्यंत कोणी विधानसभेपर्यंत पोहोचवला नाही. बिंदू नामवलीचा एवढा मोठा घोटाळा झालेला असताना एका तरी आमदाराने विधान परिषदेत किंवा विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये विषय पोहोचवला का? एक पडळकर साहेब सोडले तर कोणीच पोहोचवला नाहीये. म्हणून लोकसभेमध्ये तुमचा फाटका उमेदवार असेल त्याला मतदान करा. हे माझं जाहीर आवाहन आहे. तुमचा उमेदवार नसेल तर मतदान करू नका. हे बिंदू नामावली घोटाळा मी स्वतः आमदारांकडे फिरलोय. कुठल्या आमदारांकडे गेलो असेल, मी आता नावं सांगत नाही, पण मराठा समाजाचे बरेच आमदार होते. मी त्यांच्याकडे गेलेलो आहे. त्यांनी काळीचीही मदत केलेली नाही बिंदू नामावली घोटाळा काढण्यासाठी. विचार करा तुम्ही. तुम्हाला हेच आमदार निवडून द्यायचे आहेत का? जे तुमच्या समाजावर अन्याय करण्यासाठी, ते अन्याय होत असताना ते बघ्याची भूमिका घेतात. विधिमंडळात हे आवाज उठू शकत नाही आणि तुम्ही लोक त्यांना मतदान करतात. चला पुढे निवेदनाचा विषय बघूया काय काय आहे. अकरावा मुद्दा आहे, सन 2017च्या भरतीत जागा कमी आणि सध्या अतिरिक्त ही परिस्थिती सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, संस्था सगळीकडे आहे. म्हणजे 2017च्या भरतीमध्ये जागा कमी होत्या आणि आताच्या भरतीमध्ये सर्व ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि ही परिस्थिती सर्व ठिकाणी आहे. असंच मी जे सांगितलं तेच निवेदनात म्हटलेलं आहे. 13 वर्षात कोणतीही मोठी शिक्षक भरती झाली नाही, तरी आमचे शिक्षक अतिरिक्त का होत आहेत याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. उमेदवारांनाही केला पाहिजे, समाजानेही केला पाहिजे. अधिकारी जे भ्रष्ट आहेत त्यांनी तर केलाच पाहिजे. त्यांना तर माहिती आहे भ्रष्टाचारांनी कोणत्या प्रकारे केल्या आणि कशा जागा चोरल्या म्हणून, पण अभ्यास करावा, मागणी आहे. 12वा मुद्दा आहे, ग्रामविकास विभागाचे शिक्षण सचिव, शालेय व क्रीडा विभागाचे सचिव, मागासवर्गीय कक्षाचे अधिकारी, महाराष्ट्र शिक्षण परिषदाचे आयुक्त पुणे, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे प्राथमिक माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी या सर्वांना यासंबंधी सूचना द्याव्यात अशी मागणी केलेली होती. अद्याप कोणालाही सूचना गेलेली नाही. चौकशी समितीच्या अधिकाऱ्यांना तिथं खुर्चीवर बसून, हे सोलापूरमध्ये जर जे शिक्षणाधिकारी आणि रुपनवर दादा हे गायब होतात म्हटल्यावर तुम्ही इतर जिल्हा परिषदेत काय अपेक्षा कराल यांच्याकडून? आधीच देणं तर दूरची गोष्ट आहे. शिक्षण मंत्र्यांनी सर्व जिल्हा परिषदांना आणि कोकण, नागपूर, पुणे, अमरावती, संभाजीनगर, नाशिक या सर्व शासकीय विभागाला, मागासवर्गीय विभागाला बिंदू नामावली पुन्हा तपासणीचे आदेश द्यावेत अशी मागणी आहे. पण अद्याप तसे काही आदेश दिलेले नाहीत. भरती पुढे रेटली. यांना निवडणुकीत दाखवायचं आहे आम्ही एवढ्या पदांची भरती केली या तिगाडी बिगाडी सरकारला. यांना भ्रष्टाचार घोटाळा होत असेल, कोणावर अन्याय होत असेल, या बिगाडी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या सरकारला पडलेली नाही आहे. यांना फक्त संख्या दाखवायची आम्ही एवढ्या पदांची भरती केली. पण ती कोणत्या प्रवर्गाची केली? तुमच्याच जातीच्या लोकांची भरती करताय तुम्ही. भटके विमुक्तांची भरती कुठं करताय? जे काही ओपनमध्ये निवडले जातील तेवढंच, आणि तेवढ्याच लोकांच्या तुम्ही भरत्या करणार. मग त्या पण तुम्ही बदलीच्या वेळेस, बढतीच्या वेळेस त्या पण त्यांच्याकडून जातीचे दाखले मागणार, त्यांना परत टाकणार त्यांच्या प्रवर्गामध्ये. जाऊ द्या, पुढचा मुद्दा बघूया आपण. अ, 14वा मुद्दा आहे, दिनांक 18 मे 2023 रोजी धनगर समाजातील अभियोग्यताधारकांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना NTC प्रवर्गाचा रोस्टर घोटाळा काढावा यासाठी निवेदन दिले होते. तरी त्या संदर्भात त्यांनी, वास्तविक नियम काय असतो, मी जर कोणाला अधिकाऱ्यांना अर्ज देत असेल ना, तर त्याची मला माहिती मिळाली पाहिजे, त्याचं मला उत्तर आलं पाहिजे. पण वेगवेगळ्या संघटनांनी या सूरज मांढरे नावाच्या शिक्षण आयुक्ताला, या मांढरेला निवेदनं दिली. कुठल्याही अर्जदाराला वैयक्तिक उत्तर गेलेलं नाही. आज 1 वर्ष झालं सूरज मांढरेने एकालाही दिलं नाही. प्रत्यक्षात श्रीराम पांजळेंना लोक भेटले, राजेश शिंदेंना भेटले, या आयुक्त मांढरेला भेटले, उत्तर दिलं नाहीच. पण आयुक्त मांढरे तिथं सुद्धा उत्तर देत नाही. आणि त्याच्यानंतर निवेदन कधी दिलं होतं या मांढरेला? 20 जुलै आपलं
18 मे 2023ला निवेदन दिलं होतं. हे सर्व जे मी वाचतोय ना आता निवेदन, हे 18 मे 2023ला दिलं होतं, पण उत्तर दिलं नाही, काही चौकशी केली नाही. पण त्यानंतर मराठा समाजाने अर्ज केला. त्या अर्जाच्या अनुषंगाने 20 जुलै 2023 रोजी ओपन प्रवर्गाची बिंदू नामावली तपासणीबाबत आदेश काढण्यात आले, पत्र काढण्यात आलं. कधी? 20 जुलै 2023. म्हणजे विचार करा, त्याच्या आधी 3 महिने आधी भटक्या समाजातील धनगर समाजाने निवेदनं दिली. सूरज मांढरेला सुचलं नाही की पत्र काढावं, भटक्या समाजाचा घोटाळा दूर करून त्यांना जागा द्याव्यात. विशेष बैठक घेतली नाही कधी, पण मराठा समाजासाठी विशेष बैठक घेतली. आपला दोष नाही कोणाच्यासाठी बैठका घ्या, पण तुमच्या जातीचे लोक असल्यामुळे तुम्ही तुमच्या बैठका घ्याल, आणि भटक्या जमातीवर अन्याय होत असताना तिथं नाही बैठका घेत तुम्ही. पुढचं बघूया. अन्याय खूप करतात हे अधिकारी लोक. पुढचा मुद्दा बघूया आपण. किती लोकांना तोंड देणार आहेत, किती लोकांशी लढत बसायचं. हे अधिकारी आहेत, खुर्ची यांच्याकडे, यांच्या बापाची. भटक्या विमुक्तांना कोण विचारतं? मांढरेसारख्या अधिकाऱ्यांना नाही विचारलं, दत्ता शिंदे नाही विचारत, कोणी नाही विचारत. पुढे निवेदनात म्हटलं आहे, NTC प्रवर्गाने त्या अगोदर निवेदन दिलेले असताना सुद्धा त्या निवेदनाचा उल्लेख 20 जुलैच्या पत्रात केलेला नाही. म्हणजे यांची जर प्रामाणिक, सूरज मांढरेची जर प्रामाणिक इच्छा राहिली असती की भटक्या समाजाला न्याय द्यावा, फक्त स्वतःच्या जातीचं बघू नये, असं जर प्रामाणिक इच्छा राहिली असती ना, तर मराठ्यांसोबत भटक्या विमुक्तांचा सुद्धा विषय घेऊन तसे आदेश दिले असते की भटक्या विमुक्तांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा यावं बैठकीला, आणि त्यांच्या अनुषंगाने सुद्धा भटक्या जमातींना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेश काढले असते, पत्र केलं असतं. कोल्हापूरला बैठका झाल्या, सर्व जिल्ह्यात विशेष बैठका झाल्या EWS प्रवर्गासाठी. त्यांच्यासोबत भटक्या विमुक्तांना घ्यावं असं वाटलं नाही या अधिकाऱ्यांना. मग या अधिकाऱ्यांना जातीयवादी म्हटलं तर यात चुकीचं काय आहे? भटक्या विमुक्तांना कोणी वालीच नाही राहिलेला. EWS साठी विशेष बैठका घेतल्या गेल्या, विशेष पत्र काढली गेली मंत्रालय स्तरावरून. भटक्या जमातीने, धनगर समाजाने त्या आधी विषय मांडलेला आहे, त्या आधी सर्व तक्रारी निवेदनं दिले आहेत, तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई झाली नाही. EWS सोबत सुद्धा न्याय द्यावा असंही त्या अधिकाऱ्यांना वाटलं नाही, कारण भटक्या समाजाचा अधिकारी नाही ना तिथं. सूरज मांढरेच्या ऐवजी भटक्या समाजाचा अधिकारी राहिला असता तर कदाचित न्याय मिळाला असता, कदाचित म्हणू शकतो आपण, मिळाला असता असं आपण म्हणू शकत नाही. आता 10% काय कारनामे करतात बघूया आपण. 4,500 जागा देतात का? पुढे वाचूया आपण. तर NTC प्रवर्गाने त्या अगोदर निवेदन दिलेले असतानाही त्याचा उल्लेख 20 जुलैच्या पत्रात केलेला नाही. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाची प्रशासनाने कधीच दखल घेतली नाही, ही खंत धनगर समाजाने व्यक्त केलेली आहे. 15वा मुद्दा म्हटला आहे निवेदनात, आम्ही 21 ऑगस्ट 2023 रोजी पुराव्यासह सूरज मांढरे, आयुक्त शिक्षण पुणे यांना निवेदन दिले होते. पुराव्यासह म्हटलंय. कधी? 21 ऑगस्ट 2023 रोजी पुराव्यासह निवेदन दिले होते. तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीमार्फत श्रीराम पांझळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. तरीही 1982 ते 2000 दरम्यान झालेल्या शिक्षक भरतीच्या निवड याद्या लक्षात घेऊन बिंदू नामावलीची तपासणी केली गेली नाही. भटक्या समाजासाठी कोणी तपासणी केली नाही, पण विशिष्ट प्रवर्गांसाठी केल्या गेल्या. सर्वच एकत्रित काम केलं असतं तर काही फरक पडणार होता का यांना? म्हटलं आहे, श्रीराम पांझळे यांच्याशी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने चर्चा केली होती सविस्तर. तरीही 1982 ते 2000 दरम्यान झालेल्या शिक्षक भरतीच्या निवड याद्या लक्षात घेऊन बिंदू नामावली तपासणी केली नाही. सध्याच्या बिंदू नामावली तपासणीवर आमचा आक्षेप असून कार्यरत शिक्षकांच्या निवड याद्या आणि बदली झाल्यानंतर बदलण्यात आलेला प्रवर्ग लक्षात घेऊन घोटाळा बाहेर काढल्यास कोकणसह प्रत्येक विभागात भटक्या जमाती क प्रवर्गाचा सर्वात जास्त अनुशेष बाहेर निघेल. सर्वात जास्त, मी म्हटलो ना सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलंय मी, याच भरतीमध्ये, याच 21,000-22,000 पदांच्या भरतीमध्ये धनगर समाजाला जवळपास 1,800 ते 2,000 जागा निघतील नियमानुसार, जर बिंदू नामावली घोटाळा काढला तर.
धनगर समाजाचे 2000 लोक आज शिक्षक म्हणून रुजू होतील. पण बिंदू नामावली घोटाळा बाहेर काढण्यासाठी प्रशासन दाद देत नाहीत, कारण तिथं बसलेले अधिकारी हे जातीयवादी आहेत असं नाईलाजाने म्हणावं लागतं. सर्वात आधी निवेदनं देऊन सुद्धा कारवाई झाली नाही, तर म्हणून म्हणावं लागतं. आज 1 वर्ष झालं त्याच्यावर काहीच कारवाई झालेली नाहीये. शेवटी अधिवेशनात साहेबांनी विषय मांडला तेव्हा कुठं ते पत्र काढलं त्या मांढरेने, 10% कपात केली. तेव्हा कुठं पत्र काढलं? वास्तविक 10% कपातीची मागणी आमची नव्हतीच. ना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची होती, ना भाजप भटकी विमुक्त परिषदेची आघाडीची होती, ना आमच्या नगरसेवकांची होती, ना मल्हार सेनेची होती, ना मल्हार महासंघाची होती, कोणाचीच नव्हती. अशी मागणी नसताना यांनी 10% जागा कपात करून टाकलेल्या आहेत. आणि कशासाठी? फक्त लोक कोर्टात जाऊ नयेत आणि आमचा बिंदू नामावलीचा घोटाळा उघड होऊ नये म्हणून या जागा कपात केल्या का, असा प्रश्न आज भटक्या समाजातील उमेदवारांपुढे उभा राहिलेला आहे. आणि इतर जातीच्या उमेदवारांना भटक्या समाजाविरुद्ध भडकून दिलं की यांनी तुमच्या जागा 10% कपात करायला लावल्या म्हणून, आणि हे मूर्ख म्हणतात की तुमच्या धनगर समाजामुळे आमच्या जागा कपात केल्या म्हणून. शिक्षक भरतीतील नेतेही किती मूर्खपणाचं वागू शकतात हे कधी कधी विचार करावा लागतो. कारण यांना समजलं पाहिजे मागणी कोणीच केलेली नसताना हे जागा कपात करतायत. वास्तविक जागा कपात केल्या नसता तर आज उमेदवार कोर्टात राहिले असते आणि कोर्टातून बिंदू नामावली घोटाळा उघड झाला असता आणि सर्व भटक्या जमातींना या 21,000च्या जागेमध्येच 2,000 जागा मिळाल्या असत्या आणि सर्व विजा भाजप प्रवर्ग आणि SBC मिळून 4,500 जागा मिळाल्या असत्या. आयुक्त मांढरेने 10% कपात करून टाकल्या, कोणाच्या आदेशानुसार केल्या माहीत नाही. आणि इकडे नेत्यांना शिक्षक भरतीचे आंदोलन करते होते त्यांना चिडवून दिलं की यांच्यामुळे तुमच्या जागा कपात. कोणी चिडवून दिलं मी आरोप करत नाही स्पष्ट, पण चिडवून दिलं. काही लोक स्वतःही गैरसमज करून देतात, त्यांना काही चिडवायची गरज नसते कारण त्यांची बुद्धीच तेवढी असते. निवेदनाचं पुढचं बघूया आपण. सोळावा मुद्दा आहे, सध्याच्या बिंदू नामावली तपासणीवर आमचा आक्षेप असून कार्यरत शिक्षकांच्या निवड याद्या आणि बदली झाल्यानंतर बदलण्यात आलेल्या प्रवर्ग लक्षात घेऊन घोटाळा बाहेर काढल्यास कोकणसह प्रत्येक विभागात भजक प्रवर्गाचा सर्वात जास्त अनुशेष बाहेर निघेल. ही बिंदू नामावली दुरुस्त केल्याने NTC प्रवर्गाच्या सध्याच्या भरतीत 3,000+ जागा उपलब्ध होतील. इथं काहीतरी चुकलेलं आहे, कारण माझ्या अंदाजे त्यांचा अभ्यास कदाचित वेगळा असेल. हे जे निवेदन दिले आहे ना, त्या सरांचा म्हणजे त्यांचा अभ्यास काही वेगळ्या स्तरावर केला असेल, पण मी माझं सांगतो कारण ते निवेदन ज्यांनी तयार केलं आहे ते शिक्षक खूप हुशार आणि बुद्धिमान आहेत. मी एवढा हे नाही म्हणजे मी एवढा बुद्धिमान नाही आहे. पण माझ्या अंदाजे 2,000 जागा NTCला निघू शकतात आणि सर्वांना मिळून 4.5 निघू शकतात. पण यांनी म्हटलं आहे की NTC प्रवर्गाला 3,000+ जागा निघू शकतात. खरंच जाऊ द्या, काही का ती आकडेवारी चूक आहे, पण हजारो जागा निघू शकतात हे मात्र सत्य आहे. पण त्या हजारो जागा निघण्यासाठी यांनी 10% जागा कपात करून हजारो म्हणजे 4,500 ते 5,000 जागा काढण्यासाठी 10%मधून किती जागा देणार आहेत भटक्या समाजाला, हा मोठा प्रश्न आहे. आणि ते देतील असं मला नाही वाटत. यांची आजपर्यंतची कारनामे अशी आहेत, यांना जर द्यायच्या राहिल्या असत्या ना, मे मध्ये देऊन बिंदू नामावलीची पुनर्तपासणी करून टाकली असती किंवा तपासणी केली असती काटेकोरप्रमाणे. जशा सूचना उमेदवारांनी केल्या होत्या, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सूचना केल्या होत्या, तशी जर झाली असती तपासणी बिंदू नामावलीची, तर नक्कीच आज भटक्या समाजाच्या 4,000 जागा याच भरतीमध्ये आल्या असत्या. पण यांना न्याय द्यायचा नव्हता म्हणून लांबवलं यांनी 1 वर्ष आणि भरती फटाफट निवडणुकीच्या आधी करून घ्यायची. काही प्रवर्गांना नोकऱ्या देऊन टाकायच्या आणि माणूस नोकरीला लागल्यावर यांना कोण आडकाठी करतं, मग असं असतो ना प्रकार. म्हणून यांनी खूप जातीयवादी, जाऊ द्या आता त्याविषयी बोलत नाही आपण. त्यांचा अभ्यास कदाचित वेगळा पण असू शकतो, आपला अंदाज कदाचित वेगळा पण असेल. पण एवढीच विनंती आहे प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांना की तुमचा अंदाज काही असो, आमचा अंदाज काही असो, तुम्ही शेवटी प्रशासनातील लोक आहात. घोटाळे दाबण्यामध्ये आणि घोटाळे करण्यामध्ये तुमचा जेवढा हातखंडा आहे तेवढा दुसऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा तुम्ही तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा जर प्रयत्न केले असते तर खूप चांगलं झालं असतं. आयुष्यभर घोटाळे करून शिवायशा घेऊ नका लोकांची. खूप तडतडाट आहेत लोकांची तुमची. एवढे मोठे घोटाळे करतात लोकांचे
भटक्या विमुक्तांच्या तुम्ही 4,000 जागा चोरल्या. 4 ते 4,500 जागा चोरल्या तुम्ही. एवढे मोठे तळतळात घेऊन कुठं जाणार तुम्ही लोक? लाखोंचा पगार घेता तुम्ही. तुम्ही निवेदनांचा विचार करत नाही, अर्जदारांना उत्तरं देत नाही. आणि काही उमेदवारांना यांनी धमक्या दिल्या, पत्र पाठवली पोलीस स्टेशन मार्फत, कारण यांचे घोटाळे उघड नयेत म्हणून. सर्व नियम बाह्य कारभार चालू आहे यांचा. एवढा मोठा अन्याय. अरे लोकांच्या नोकऱ्या चोरता तुम्ही. कुठं आता भटक्या विमुक्तांची पहिली पिढी शिकू लागलेली आहे, तुम्ही लोकांच्या नोकऱ्या चोरता. लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. विशिष्ट प्रवर्गांना तुम्ही नोकऱ्या देतात. आरक्षण देऊन टाकलं इकडे. मागणी नसताना तुम्ही NTCचं आरक्षण देऊन टाकलं. कोणी मागणी केली होती NTCचं आरक्षण द्या म्हणून? OBC मध्ये होते सर्व लोक. STची मागणी केली होती लोकांनी, तुम्ही NTC देऊन टाकला. तुम्ही म्हणजे कोणी? तुम्ही समजून घ्या आता कोणी दिलंय. कोण होतं सत्ताधारी त्या काळामध्ये. त्यानंतर दिलं तर दिलं. धनगर समाजाची लोकसंख्या असं म्हटलं जातं, अजूनपर्यंत डेटा नाही आपल्याकडे, लोकसंख्या राज्यामध्ये 2 नंबरची आहे असं म्हटलं जातं. कदाचित 3-4 नंबर असेल, समजून घेऊ आपण. इकडे तिकडे फरक होऊ शकतो. पण एवढी मोठी लोकसंख्या असताना तुम्ही इनमिन फक्त 3.5% आरक्षण दिलं आणि नोकऱ्यांमध्ये त्या सुद्धा जागा चोरून नेल्या. खास बैठका घेतल्या, खास पत्रकं काढली. कुठं फेडणार आहे बापा? बरं, हे जे बोलतो याच्याबद्दल आपल्याकडे पुरावे आहेत का नाही आहेत हा मुद्दा गौण आहे. पुरावे देऊन सुद्धा यांनी कारवाई केलेली नाही. आम्ही स्वतः गेलो होतो पुरावे द्यायला. यांचे जर पुरावेच पाहिजे, हे फक्त म्हणायला म्हणतात पुरावे द्या, कारवाई करू. अरे नालायकांना दिले ना पुरावे तुम्हाला, काय कारवाई केली तुम्ही? स्वतःच्या जातीसाठी माती खाल्ली फक्त. मी म्हणत नाही की आमच्या जागा चोरल्या, मी म्हणतोय भटक्या विमुक्तांच्या जागा चोरल्या. त्या कोणी चोरल्या हे मी उल्लेख करत नाही अजून. पण काही प्रवर्गांना आरक्षणापेक्षा जास्त जागा दिसत आहेत. मग जो अन्न खातो त्याला कळतं या जागा कुठे गेल्या असतील. आणि इथं तर निवेदनात स्पष्ट म्हटलंय की OBC आणि ओपन प्रवर्गाने जागा खाल्ल्यात म्हणून. त्या कशा खाल्ल्यात, कोणत्या कालावधीमध्ये काढल्यात? आताच्या उमेदवारांनी नाही खाल्ल्या, आताच्या अधिकाऱ्यांनी नाही खाल्ल्या, त्या काळातल्या अधिकाऱ्यांनी खाल्ल्या. पण तो उघड न होऊ देण्यासाठी आताचे अधिकारी, आताचे उमेदवार प्रयत्न करते, त्याचं काय? खूप मोठा तळतळाट आहे हा. एवढं मोठे शिकून, सर्व गुणवत्ता प्राप्त करून, चांगले मार्क्स घेऊन सुद्धा नोकऱ्या लागत नसतील, यांच्या जागा चोरल्या जात असतील, आणि तुम्ही लाखो पगार घेऊन खुर्चीमध्ये आरामात एसीच्या हवेमध्ये बसता. तुम्हाला लाजा वाटत नाही? भटक्या विमुक्त जे गावी फिरून पोटं भरतात त्यांना न्याय द्यावा म्हणून कुठंच वाटत नाही? जनाची मनाची काहीच वाटत नाही तुम्हाला? पळतात. तुमच्याकडे लोक मागण्या घेऊन येतात, निवेदनं घेऊन येतात, विनंती घेऊन येतात, कार्यालय सोडून पडतात तुम्ही. पडपुट्यांनो, ब्रँड. चला निवेदनाचं पुढे ऐकूया आपण, निवेदनात काय म्हटलेलं आहे. जर ही बिंदू नामावली त्रुटी काढण्यास सरकार किंवा प्रशासनास असमर्थ ठरत असेल तर येणाऱ्या शिक्षक भरतीत मराठी माध्यमात NTC या प्रवर्गाला सरसकट 2,500 जागा देऊन आजवर NTC प्रवर्गावर होत असलेला अन्याय दूर करावा. आमच्यावरील अन्याय संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आधीच आयुक्त सूरज मांढरे यांना फोनवरून माहिती दिली आहे. म्हणजे बघा, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं जे म्हणतो ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये, यांना जरी अक्कल नसली शिक्षण मंत्र्याला, पण त्यांचा हेतू प्रामाणिक आहे हे मी प्रत्येक वेळेस म्हणतो. आणि त्यांनी फोनवरून सूरज मांढरेला सांगितलं की असं करा म्हणून. सूरज मांढरेने आजपर्यंत केलेलं नाहीये. खास अधिवेशनापर्यंत, हिवाळी अधिवेशनापर्यंत या माणसाने एकही हालचाल केलेली नाही. सूरज मांढरेने अधिवेशनात विषय नेला, साहेबांनी विषय मांडला, फणसे साहेबांनी सविस्तर सांगितलं, तेव्हा कुठं ते पत्र काय काढलं? 10% कपात करून टाकला सरळ. ही मागणी केली होती तुमच्याकडे 10% कपातीची. पुढे निवेदनात म्हटलेलं आहे, दीपक केसरकर यांनी आधीच आयुक्त सूरज मांढरे यांनी फोनवरून माहिती दिली आहे. वेळोवेळी अर्ज, विनंत्या, निवेदने देऊनही आमची दखल न घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील आमच्या समाज बांधवांनी जिल्हा परिषदेत कार्यालयात तोडफोड सुद्धा केली.
म्हणजे बघा, विनंत्यांना हे लोक मान देत नाही म्हणून तोडफोड सुद्धा करावी लागते आणि त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल होतात मित्र. मग हे सरकार, हे भ्रष्ट अधिकारी हे कधी न्याय देतील? अर्जांना उत्तरं देत नाहीत. म्हणजे विशिष्ट प्रवर्गांच्या, फक्त भटक्या समाजाच्या अर्जांना उत्तरे देत नाहीत. बाकी इतरांच्यासाठी तर स्पेशल बैठका घेतात, स्पेशल पत्रे निघतात, स्पेशल शासन निर्णय निघतात. फक्त भटक्या समाजाकडे दुर्लक्ष करण्यासाठी किंवा घोटाळे निघून देण्यासाठी प्रयत्न करतात. भटक्या समाजाला न्याय मिळावा अशी इच्छा कुठल्याही प्रस्थापित समाजातील अधिकाऱ्यांकडे नाही, हेच म्हणावं लागतं दुर्दैवाने. जर यांची इच्छा राहिली असती, आज धनगर समाजाला 2000+ जागा राहिल्या असत्या आणि सर्व प्रवर्ग मिळून 4,500 किंवा 4,000 तरी जागा नक्कीच राहिल्या असत्या. निवेदनामध्ये म्हटलं आहे, सदर अर्जावर झालेल्या कार्यवाहीची माहिती 15 दिवसात वर दिलेल्या ईमेल आणि पत्त्यावर कळवावी. आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी विशेष बैठक आयोजित करून सूचना द्याव्यात. म्हणजे निवेदनात काय म्हटलंय की 15 दिवसात द्याव्यात. आज 15 नाही, आज त्या गोष्टीला 6 महिने झाले. 6 महिने दुसरं निवेदन देऊन, बरं का, दुसरं निवेदन देऊन 6 महिने झाले. पहिलं निवेदन देऊन 1 वर्ष झालं. आणि निवेदन जशी EWS वाल्यांसाठी खास बैठका घेतल्या, स्पेशल बैठका घेतल्या, सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशल पत्र निर्गमित केली, तशा बैठका आमच्यासाठीही घ्याव्यात. आम्हालाही कुठंतरी न्याय द्या थोडाफार, अशी मागणी या निवेदनात केलेली आहे. आमच्यासाठीही न्याय द्या थोडाफार अशी मागणी केलेली आहे. पण EWS साठी जसं प्राणपणाने सर्व रात्रंदिवस एक करून त्यांना जागा उपलब्ध करून दिल्या, नवीन आरक्षण आहे 10%, त्यांना 10%पेक्षा जास्त जागा दिल्या. भटक्या समाजाला तर तुम्ही आरक्षणानुसार सुद्धा जागा देत नाहीयेत. किती मोठ्या प्रमाणावर अन्याय आहे. थोड्याफार जागा दिल्या असत्या तर आज नोकरीला राहिले असते सर्व गुणवत्ताधारक. आज इतर प्रवर्गांचे 80-90 गुण असणारे नोकरीला लागतील आणि धनगर समाजाचे, भटक्या समाजाचे लोक 120-125 गुण असून नोकरीपासून वंचित आहे. म्हणजे तुमच्या इथं गुणवत्तेला थारा नाहीये, तुमच्यासाठी जातीला थारा आहे. जातीवाद्यांनो, तुमच्या जातीचे असले म्हणजे तुम्ही स्पेशल घ्याल. भटक्या विमुक्तांचं कोणी नाही म्हणून तुम्ही लक्ष देणार नाही. तुम्ही EWS वाल्यांसाठी बैठका घेतल्या, त्यात भटक्या विमुक्तांसाठी आधी एक बैठक घेतली असती, कारण भटक्या विमुक्तांचा विषय तर त्याच्या आधीपासून आहेत ना. आधीपासून निवेदनं दिली होती. एक बैठक घेतली का तुम्ही? नाही घेतली. बरं, त्यांच्यासोबत घेतली असते, ते सुद्धा तुम्हाला जमलं नाही. का नाही जमलं? मग तुम्हाला कुठल्या शब्दात म्हणावं आता? खूप मोठा अन्याय आहे. भटक्या समाजातील लोकांनो, लक्ष द्या. हे अधिकारी कशा प्रकारे घोटाळे करतात. तुम्ही काहीही करा यांच्या समोर. फणसे साहेबांनी उपोषण केलं होतं आयुक्त कार्यालयासमोर. फणसे साहेब हे काही भटक्या समाजाचे नाहीत, हो, ते SC कॅटेगरीचे आहेत. फणसे साहेबांना दाद दिलं नाही यानं. पण सूरज मांढरेच्या कार्यालयासमोर उपोषण केलं होतं. विचार करा, तुमचा कोणी वाली नाही प्रशासनामध्ये. हे विशिष्ट या जागा कुठं गेल्या भटक्या समाजाच्या? कोणाला गेल्या? चोरल्या गेल्या हे तर नक्की. जागा चोरल्याशिवाय या जागा कमी झालेल्या नाहीत किंवा अतिरिक्त झालेल्या नाहीत, हे तर फिक्स आहे. 100-101% खरं आहे. मग जागा तुम्ही दिल्या कोणाला? याचं उत्तर मला माहिती नाही. याचं उत्तर शोधलं गेलं पाहिजे होतं. याचं उत्तर फक्त एकाच वेळी शोधलं जाईल जेव्हा बिंदू नामावलीची पुनर्तपासणी होईल. पण तिगाडी बिघाडीच्या नालायक सरकारला जर अशी बिंदू नामाची पुनर्तपासणी करायची राहिली असती तर शिक्षक भरतीच्या आधी केली पाहिजे होती. शिक्षक भरती करून टाकली यांनी. आता ही बिंदू नामावलीची तपासणी करणार, 10% जागांमध्ये करणार आहेत काय? त्यांचं डोकं शिक्षण मंत्र्याला नाही कळत. पण इच्छा प्रामाणिक आहे, मग ऐकून घ्या ना उमेदवारांचं. ज्याला कळतं यातलं त्याचं ऐकून घ्या. तुम्ही अधिकाऱ्यांचं ऐकत बसतात, जातीवादी अधिकाऱ्यांचं. तुम्हाला हा घोटाळा कळणार कसा बिंदू नामावलीचा? तुम्ही बिंदू नामावली शब्द सुद्धा मला वाटतं पहिल्यांदा ऐकत असाल शिक्षण मंत्री साहेब. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच ऐकला. आम्हाला पण हा घोटाळा माहीत नव्हता काही. फर्स्ट एवढीच विनंती आहे, जसं EWS वाल्यांना तुम्ही जागा करून दिल्या तसं भटक्या विमुक्तांच्या चोरलेल्या जागा परत द्या. मग तुम्ही त्या 10% मधून जागा, मला नाही वाटत 10% मध्ये एवढ्या 4,500 जागा असतील म्हणून. एकट्या सोलापूर जिल्ह्यात मागासवर्गीयांच्या तुम्ही 1000 जागा चोरलेल्या आहेत. सर्व राज्यामध्ये किती निघणार आहेत? म्हणजे हे 1000 जागांचं गणित मी नाही मांडत या, हे फणसे साहेबांनी सांगितलं होतं, म्हणजे रोस्टर समितीने सांगितलं होतं. आणि ज्या 4,500 जागा आमच्या हिशोबानुसार आहेत, 4,500 जागा.
कारण आम्ही हिशोब केला होता भटक्या जमातीच्या किती जागा चोरल्या गेल्या आहेत, कुठे गेल्या आहेत, हिशोब केला होता. त्यानुसार 4,500 जागा. आणि या 4,500 जागा फक्त NTC धनगर समाजाचे नाही आहेत बरं. या विमुक्त जाती अ, भटक्या जमाती व, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्ग, या 5 प्रवर्ग मिळून या 4,500 जागा आहेत. पण या समाजातील सामाजिक कार्यकर्ते काय करतायत, कुठे लपून बसले काय? तुमच्या समाजावर अन्याय होत असताना तुम्ही आवाज उठवत नाही. तुमच्या समाजात मोठमोठ्या संघटना आहेत, तुम्ही चालवत आहात, तुम्ही न्याय मागा यार. नाही तर हे प्रशासनातील जातीवादी अधिकारी तुम्हाला न्याय देणार नाहीत. गेल्या 70-80 वर्षापासूनचा घोटाळा आहे. विशेषतः 85 पासून हा जास्त प्रकर्षाने जाणवायला लागलेला आहे. बघा, विचार करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझा कोणाचा मन दुखवण्याचा प्रयत्न नाही. फक्त जो काही खरा प्रकार आहे बिंदू नामावली घोटाळ्याचा, त्याची माहिती द्यावी या शुद्ध हेतूने व्हिडिओ बनवला होता. पण प्रत्यक्षात मी काम केलेल्या या गोष्टींमध्ये आम्हाला कसं वागवण्यात आलं या अधिकाऱ्यांमार्फत, श्रीराम पांजळे असतील किंवा कोणी इतर आयुक्त किंवा कोणी अधिकारी असतील दुसरे मागासवर्गीय कक्षाचे असतील किंवा मंत्रालयाचे असतील, कोणी यांनी कसं वागवलं, तो राग जर माझ्या शब्दातून निघाला असेल तर तो राग योग्य आहे. घोटाळे दाबण्यासाठी यांनी काय काय प्रयत्न केले, किती नालायकपणा केला, याचा राग मनामध्ये असणं स्वाभाविक आहे. माझ्या जागी कोणीही राहिला असता तो राग निघालाच असता. म्हणून माझ्याकडून चुकीचे शब्द बोलले गेले असतील. होऊ शकतं, साहजिक गोष्ट आहे, भावनेच्या भरात माणूस बोलतो. पण ही भावना आणायला, हा अन्याय करायला कोण कारणीभूत आहे असं शब्द निघायला, जर निघाले असतील तर बरं का, माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये जर कोणाविरुद्ध शब्द निघत असतील ना, ते आम्हाला त्रास झालेला आहे प्रत्यक्षात म्हणून शब्द निघतात. पण त्या त्रास देणाऱ्यांमागे त्यांची भावना कुठली होती? पैसे खाण्याची, भ्रष्टाचार दाबण्याची, घोटाळे दाबण्याची. आणि आमची भावना कुठली आहे? सर्वसामान्य भटके विमुक्तांना न्याय मिळवण्याची. कोर्टात कायद्यामध्ये जो काही हेतू असतो, हेतूनुसार न्याय दिला जातो कोर्टामध्ये. कोणाचा हेतू काय आहे हे समजून घ्यावं. आमचा हेतू सर्वसामान्य न्याय मिळावा हा आहे, हेतू शुद्ध आहे. ते मेनश्रिया असं काहीतरी म्हणतात मला वाटतं, मेनश्रियाचं तत्व असं काहीतरी शब्द आहे त्याला. तर त्या तत्वानुसार न्याय मिळावा. आणि ज्यांचं या तत्वाला विसंगत असं वागणं असेल त्या अधिकाऱ्यांनी समजून घ्यावं, लाजा वाटू द्याव्यात, घोटाळे बाहेर काढावेत आणि 4,500 जागा द्याव्यात. कोळी, कोष्टी, वंजारी, बंजारी, जे काही 18 पगड जात समूह आहेत यांना द्यावेत, जे आज OBC मध्ये नाहीत आणि ओपनमध्येही नाहीत. अशा समूहांच्या जागा ज्या चोरल्या गेल्या आहेत त्या द्याव्यात. तुमचा हेतू प्रामाणिक असेल. हा व्हिडिओ तर केसरकरांपर्यंत पोहोचवा मित्र. केसरकर माणूस, त्याला काही कळत नाही, त्या अधिकाऱ्यांचा ऐकतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांचंच खरं वाटतं या माणसाला. त्या माणसाचा हेतू प्रामाणिक आहे, पण हे भ्रष्ट अधिकारी त्याचे कान भरतात. म्हणून हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून जर 50 मिनिटाचा आपला व्हिडिओ आहे, या 50 मिनिटापैकी जरी केसरकरने 20-25 मिनिटाचा व्हिडिओ जरी बघितला तरी थोडंफार काहीतरी समजेल केसरकरला आणि न्याय देण्याचा प्रयत्न करेल. तसा माणूस चांगला आहे पण समजत नाही त्यातला, तोच मोठा विषय आहे. आणि ऐकायचं कोण आहे हे त्या माणसाला कळत नाही. भ्रष्ट लोकांचं ऐकायचं, अधिकाऱ्यांचं ऐकायचं, ते कितीही चुकीचे असले त्यांचं ऐकायचं. ज्यांना कळतं पण ते सिस्टीममध्ये नाहीत म्हणून त्यांचं ऐकायचं नाही. हा एक एकोरपणा ते शिक्षण मंत्र्याकडे आहे. हे वाक्य पण त्या मंत्र्यांना ऐकावं माझं. मंत्र्यांनी आम्हाला बोलवावं, एक स्पेशल बैठक घ्यावी, एक विनंती आहे. स्पेशल बैठक घ्यावी मंत्रालयामध्ये. फडणवीस साहेब असतील त्यांनाही बैठकीला बोलवावं. आणि ज्यांची नावं मी या व्हिडिओमध्ये घेतली आहेत त्यांना, त्या अधिकाऱ्यांनाही बोलवावं. सविस्तर चर्चा करूया आपण. माझा कुठलाही व्हिडिओ जो असतो ना, प्रत्येकामध्ये मी आव्हान करतो. माझे काही शब्द चुकीचे सुटत असतील कदाचित रागाच्या भरात, कारण आमच्यावरती बितलेली आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे. इथं तो प्रवर्गाचा विषय, इथं सोडून द्या. पण इतर विषयांमध्ये महसूल असेल, पोलीस असेल, इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आमच्यावर अन्याय झालेला आहे. म्हणून ते शब्द कदाचित सुटत असतील. पण मेनस्ट्रीयाच्या तत्वानुसार आमचा हेतू शुद्ध आहे. आणि समोरच्या पार्टीचा विषय, जो काही हेतू आहे तो मला नाही वाटत शुद्ध आहे. म्हणून कारवाई वगैरे या भानगडी पडू नका, न्याय द्या फक्त. आणि या लोकांनी बैठक लावावी एक आमच्यासोबत. फणसे साहेब आहेत समितीमध्ये, फणसे साहेबांना तुम्ही सगळे दाद देत नाहीत, घोटाळे दाबण्याचा प्रयत्न करता. हा व्हिडिओ पोचवा, सर्व मागासवर्गीयांपर्यंत पोचवा. शिक्षण मंत्री फडणवीस साहेब, ज्यांना
जे शिक्षणाधिकारी असतील, शिक्षण खात्याशी संबंधित शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि हा विषय सविस्तर मांडा की कसा भटक्या मातीवर अन्याय झालेला आहे. जोपर्यंत अन्यायाला वाचा जर फोडायची असेल ना, जोपर्यंत अन्याय झालेला हे कळत नाही तोपर्यंत वाचा फोडू शकत नाही. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, तुम्ही शिकले, तुम्ही संघटित पण झाले नाहीत अजून. संघर्ष करणं दूरचीच गोष्ट आहे. संघटित करण्यासाठी विषय पोचले पाहिजेत. अन्याय झालेला आहे लोकांना समजलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ पोचवा. खाली सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओमध्ये लाईकचं बटन दाबा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. मला वाटतं मी पूर्ण माहिती या 1 तासाच्या 50 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अजूनही या संबंधात तुमचे काही प्रश्न असतील, बिंदू नामावली घोटाळ्यासंदर्भात असतील, तुम्ही कुठल्याही विभागात असाल, आरोग्य विभागात असाल, महसूल विभागात असाल, बांधकाम विभागात असाल, जिल्हा परिषदेत असाल, नगरपालिकेत असाल, कुठल्याही क्षेत्रात मंत्रालयात नोकरीला असाल, कोर्टात असाल, तिथं बिंदू नामावलीचा घोटाळा झालेला असेल तर तो आमच्या निदर्शनास आणून द्या. स्पर्धा परीक्षा संदर्भात काही घोटाळा झालेला असेल तो आमच्या निदर्शनास आणून द्या. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती त्यावर काम करेल. रेशनच्या संदर्भात घोटाळे असतील ते निदर्शनास आणून द्या. रेशन कृती समिती त्यावर कार्य करतच आहेत, कदम साहेब वगैरे सर्व. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारात घोटाळे असतील तर आमच्या निदर्शनास आणून द्या. सरकारकडे प्रशासनाकडे पुरावे देऊन सुद्धा सूरज मांढरेने कारवाई केलेली नाहीये. समजून घ्या तुम्ही. प्रशासनाकडे पुरावे दिले तर काय होतं, लोकांपर्यंत ते विषय पोचू देत नाहीत, ते दाबून ठेवतात. पण तेच जर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असेल, किमान लोकांच्या कानावर तरी हा बिंदू नामावली प्रकार काय आहे हे कळेल. तुमचे अजूनही काही प्रश्न उर्वरित असतील तर कमेंटमध्ये विचारा. सविस्तर आपण तुमच्या प्रश्नांवर आधारित एक व्हिडिओ तयार करू.